नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षाकरिता जे काही आपले एकात्मिक बाल विकास सेवा योजना आहे यामध्ये कार्यरत असलेले जे काही अधिकारी कर्मचारी जे काही आहे यांच्या वेतनासंबंधीचा एक अत्यंत महत्त्वाचा GR आपण पाहणार आहोत। नेमकी GR शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट संपूर्ण GR आपण जाणून घेऊयात। सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षाकरिता एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत कार्यरत अधिकारी कर्मचारी यांचे वेतन अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबतचा हा अत्यंत महत्त्वाचा GR आहे। मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता महिला व बाल विकास विभाग यातर्फे हा GR शासन निर्णय हा आला आहे। आपण या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता। महिला व बाल विकास 2025 प्रत क्रमांक 52/7 असा आहे। आपण या ठिकाणी GR दिनांक पाहू शकता, दिनांक 30 एप्रिल 2025 रोजीचा हा अत्यंत महत्त्वाचा GR आहे। मित्रांनो, चला तर जराही वेळ न घालवता आपण संपूर्ण अपडेट जाणून घेऊयात। सर्वप्रथम आपण या शासन निर्णयासाठीचे संदर्भ पाहूयात। यामध्ये सर्वात पहिला जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की वित्त विभाग शासन परिपत्रक क्रमांक अर्थसंकल्प 2025 प्रत क्रमांक 44/अर्थ 3 दिनांक 7/4/2025 असा आहे। यानंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय मुंबई यांचे दिनांक 7/4/2025 रोजीचे पत्र। त्यानंतर तिसरा जो काही शेवटचा संदर्भ आहे तो म्हणजे की सम क्रमांकाचा दिनांक 22/4/2025 रोजीचा शासन निर्णय। मित्रांनो, हे आपण प्रस्तावना संदर्भ पाहिले आहेत। आता आपण जो काही ॲक्च्युअलमध्ये जो काही शासन निर्णय आला आहे तो सर्व आपण समजून घेऊयात। पाहूयात शासन निर्णय। आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते। सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षाकरिता मागणी क्रमांक X1 मुख्य लेखाशीर्ष 2236 पोषण आहार योजनेअंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अधिकारी तसेच कर्मचारी यांचे माहे एप्रिल 2025 चे वेतन अदा करण्यासाठी खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक 2 मधील लेखाशीर्ष उद्दिष्टाकरिता रकाना क्रमांक 5 प्रमाणे एकूण 50 कोटी फक्त इतका निधी वितरित व खर्च करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यताही देण्यात आलेली आहे। म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की जे काही आपले एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत असणारे जे काही अधिकारी कर्मचारी आहेत यांचे जे काही वेतन आहे माहे एप्रिल 2025 चे ते अदा करण्यासाठी एकूण जो काही 50 कोटी एवढा जो काही निधी आहे तो वितरित व खर्च करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यताही देण्यात आलेली आहे। चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा जो काही GR आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल। आणि तुम्हाला जर का याबद्दलची जर का PDF जर का हवी असेल तर आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे, तेथून तुम्ही याबद्दलची सविस्तर PDF डाउनलोड करू शकता। चला तर मित्रांनो, याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड GR घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।